कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट हा पुरातत्व विभागाकडे आहे। महापालिकेच्या वतीनं या पंचगंगा नदीघाटावर रोषणाईसाठी कोट्यावधींचा खर्च करून सुशोभीकरण करण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र इथल्या मूळ घाटाची तटबंदी ढासळत आहे। संरक्षण भिंतीला तडे गेल्यानं ती भिंत कोणत्याही वेळी ढासळेल अशा अवस्थेत असून याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी कोल्हापूर उत्तर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलं। या ठिकाणी झालेलं काँक्रिटीकरण चुकीच्या पद्धतीनं झालं असून पंचगंगा नदीमध्ये दुधाळी नाला आणि जयंती नाल्याचं अशुद्ध पाणी मिसळतंय। हे पाणी रोखण्यासाठीही योग्य निर्णय घ्यावा। पंचगंगा नदीघाटावर शौचालयांची आणि स्नानगृहांची उभारणी करावी या मागण्याही यावेळी करण्यात आल्यात। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गणेश जाधव, राजवर्धन यादव, चंद्रकांत सूर्यवंशी, सुनील सावर्डेकर, राजेंद्र ओंकार, आदिक जाधव, श्रीनाथ मांगलेकर, रोशन काळे उपस्थित होते।